रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे। कृष्णा Krishna Hare Jai Jai Ram 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 Krishna जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण। चला भाविक भक्त मंडळींना विनंती आहे, हरिकीर्तनाला सुरुवात झालेली आहे। कृपया आपण हरिकीर्तनाचा लाभ घेण्यासाठी अतुलरावजी जाधव यांच्या घराकडे यावं। हेलो सुंदर ते जान उभे विटे आवडे निरंतर हे गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे जी ध्यान आवडे निरंतर हे जी ध्यान तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर तुका म्हणे वादे वादे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे हेची सर्व सुख तुका म्हणे वादे वादे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे पाहिन श्रीमुख आवडीन पाहिन श्रीमुख आवडीन तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार
आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार कासे पीतांबर तुळसी हार कासे पीतांबर रखुमाये रखुमाये हरे विठोबा रखुमाये रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये हरे हरे विठोबा रखुमाये रखुमाये जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप सुख झाले वो साधनी झाले वो साधनी दालनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवाना तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची तोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुधा सुकृताची जोडी
सर्व सुखाचे बाबा रखुमाईवर तो विठ्ठल बरवा तो बरवा सर्व सुखाचे आगर बाबर कुमादेवी बर बाबर कुमादेवी बर कुमादेवी बर सर्व सुखाचे बाबा रखुमाईवर तो विठ्ठल जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम अक्षण भरी देवाचे द्वारे उपाक्षण भरी देवाची द्वारी उपाक्षण भरी देवाची द्वारे उपाक्षण भरी देणे मुक्तीचारी साधियेल्या मुक्तिचारी साधियेल्या तिने मुक्तिचारी साधियेल्या देवाची द्वारी उपाक्षण भरी देवाचे द्वारे उपाक्षण भरी देवाची द्वारी उपाक्षण भरी देणे मुक्तीचारी साधियेल्या हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना गुणाची गणना कोण करे असोने संसारी जीवे वेगू करी असोने संसारी जीवे वेगू करी वेद शास्त्र उभारी ब्राहे सदा हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना गुणाची गणना कोण करे ज्ञानदेव मने व्यासाची आखुना ज्ञानदेव मने व्यासाची आखुना द्वारके तराना पांडवा घरी हरिमुखे मना हरिमुखे हरिमुखे मना हरिमुखे गुणाची गणना कोण करी विडोबार कुमाजे विडोबार कुमाजे विडोबार कुमाजे विडोबार कुमाजे देवाचे द्वारे उपाक्षण देवाचे द्वारे उभाक्षण देवाचे द्वारे उपाक्षण देवाचे द्वारे उपाक्षण देवाचे द्वारे देवाचे द्वारे उभाक्षण
तेने मुक्तिचारी साधियेला तेने मुक्तिचारी साधियेला हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना मुक्तिचारे साधवेला तिने मुक्तिचारे साधेला हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना देवाची द्वारी उपाक्षण बारी देवाची द्वारी उपाक्षण बारी देवाची द्वारे उभा क्षण भरी देवाची द्वारे उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधियेला तेने मुक्तिचारी साधियेला हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना तिने मुक्तिचारे साधियेला तिने मुक्तिचारे साधियेला हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना नाच गणना कोण करे
देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिव्हे वेगु करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठल 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 हे विठ्ठल 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 हे विठ्ठल ये द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन चरण संततिया दूसरे चरण संततिया
दास तुका हे त्यांचा कृपा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी एकात्मदासा साधो निजाण एका एकादशाची करी शुद्ध टीका जनार्दनाचे प्रिय पात्र पाहे त्या एकनाथा स्मरतो सदा हे ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती औदुंबर ग्राम स्वर्ग दुसरे भासे जना भुवरी तेथे चिन्मय मूर्तीचा मठ असे त्या रम्य पीठावरी झाले सद्गुरु शांत दांत सुमती ब्राह्मण्य भक्तार्थी हा श्री सद्गुरु वामनानंद वंदन तुम्हा साष्टांग भावे सदा देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधियेल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी कैवल्य चक्रवर्ती आणि ज्या माऊलींना करुणा म्हणता येईल, ज्या माऊलींना विश्वमूर्ती म्हणता येईल आणि ज्या माऊलींना दयेचा अथांग सागर म्हणता येईल, आमचे ज्ञानेश्वर माऊली आणि त्या माऊलींचा हा अभंग या इथे निवडलेला आहे। अभंगाबद्दल आपण बोलणारच आहोत, पण परिहार द्यायचा तो असा, स्वर्गीय जीवनराव किशनराव जाधव यांच्या स्मरणार्थ त्यांची दोन्ही सुपुत्र श्री अमोल जीवनराव जाधव आणि श्री अतुल जीवनराव जाधव, मला फार नवल वाटलं। प्रथम पुण्यस्मरण आहे आणि पुण्यस्मरणाला कीर्तन ठेवलं जातं, अशी परंपरा आता सुरूच झालेली आहे। आणि संतांनी लिहून ठेवले की कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। पण प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एक दिवसाचं कीर्तन ठेवणं आणि सप्ताह ठेवणं याच्यामध्ये फार अंतर आहे। 7 दिवस अखंड हरिनामाचा सप्ताह आपल्या पूर्वजासाठी करणं आणि निरपेक्ष हेतून करणं का करायचा, त्यांच्याशी थोडं माझं बोलणं झालं तर त्यांचा अभ्यास इतका आहे की त्यांनी सांगितलं की ज्ञानदेवा सांग झाला हरी पाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा। अहो त्या पूर्वजाला वैकुंठाचा मार्ग जर सोपा करायचा असेल तर हरिनामाचं चिंतन, हरिनामाचं कीर्तन तिथं झालं पाहिजे। आणि या उदात्त हेतून त्यांनी या अखंड हरिनाम सप्ताहाची आयोजना केली। बर, आता या सप्ताहाच्या आयोजनात आणि माझ्यामध्ये पार 7 समुद्राचा अंतर आहे। मी काही प्रसिद्ध कीर्तनकार नाही ना, कोणी मला कीर्तनकार म्हणून ओळखतं। मी एक जिल्हा परिषदेचा शिक्षक आणि आपल्या लेकरांपुरतं शिकवणं हे माझं काम। पण काहीतरी पूर्व पुण्याईनं, पूर्व संचितानं आमचे मित्र प्राध्यापक गजानन कोरडे लहानकर, आता ते प्राध्यापक होतेच पण आता हरिभक्ती परायण गजानन कोरडे लहानकर झालेले आहेत। आणि मी अजून काही हरिभक्ती परायण एवढा झालेलो नाही। म्हणजे पटका जर मला आज कोणी बांधला असेल तर आदित्य महाराजांचा हात त्याला लागला। धोतर व्यवस्थित घातले का नाही त्याचं आधी इन्स्पेक्शन गजानन महाराजांनी केलं। आणि माझा स्वर कसा आहे ते तुमच्या सगळ्यांच्या लक्षातच आला। पण काहीतरी पूर्व पुण्य असतं, पूर्व संचित असतं। या नारदाच्या गादीवर उभा राहणं ते कुठल्याही काही निमित्तानं होणं। जेव्हा मी ही पत्रिका पाहिली
आणि याच्यातल्या सगळ्या मोठ्या मोठ्या कीर्तनकारांची नावं पाहिली, त्या सगळ्यांच्या पदव्या पाहिल्या आणि त्यांच्या सगळ्यांचं या वारकरी संप्रदायातलं कर्तृत्व पाहिल्यावर आपण खरं इथं यावं आणि उभं राहावं असं माझं धाडस होत होतं. मात्र पाठीमागं उभा त्यांनी मला धाडस दिलेलं आहे आणि या धाडसावर मी हे काम करतो. पहिल्यांदाच विठ्ठलाला विनवतो, हे विठ्ठला तुझीच इच्छा असेल म्हणून मला इथं उभं राहण्याची संधी मिळाली आणि म्हणून मी हे कीर्तन करेल. तर या आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी जे गायनाचार्य आदित्य महाराज आहेत, मृदुंगाचार्य आहेत, आबा आहेत, सगळ्यांची नावं मी आबा आहेत, संतोष महाराज आहेत आणि सर्व गायक वादक मंडळी आहेत, विनेकरी बाबा आहेत. बहुतेक माझ्या पहिल्या कीर्तनाचे साक्षी होते का ते त्या मंदिरात? नाही ना. आणि आपण सर्वजण या इथे उपस्थित झालेला आहेत. आपल्या सर्वांच्या साक्षीनं आज ही कीर्तन रूपी सेवा पांडुरंगाच्या समक्ष मी सुरू करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. 9 वाजलेले आहेत आणि बरोबर 10 वाजता ही सेवा आपण समाप्त करू. सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे तो माऊलींचा निवडलेला आहे. आणि माऊलींनी काय चमत्कार केलाय आपल्याला माहिती आहे. माऊलींचा चमत्कार लोक हे समजतात की माऊलींनी रेड्याला वेद म्हणायला लावला, हा माऊलींचा चमत्कार समजतात. किंवा माऊलींनी निर्जीव भिंत चालायला लावली, हा माऊलीचा चमत्कार सांगतात. पण माऊलीचा खरा चमत्कार काय? जेव्हा अक्षर ओळख नसलेला सुद्धा एखादा वारकरी रामकृष्ण हरी या नामाचा गजर करत ऊन पाऊस वारा याची तमा न बाळगता पांडुरंगच माझं तारून घेईल या अपेक्षेनं जेव्हा विठ्ठलाच्या वारीमध्ये जातो आणि त्या वारीमध्ये जाताना कुठलंही जात धर्म पंथ यांच्या पलीकडे जातो. अहो लिंगाच्याही स्त्री पुरुषाच्याही पुढे जातो आणि जीवाच्याही पलीकडे जातो आणि शिवापर्यंत जातो. हा जो चमत्कार आहे ना, हा जगामध्ये कुठंच झालेला नाही. हा खरा माऊलींचा चमत्कार आहे. आणि म्हणून या सप्ताहामध्ये दुसऱ्या दिवशी आपण हा माऊलीचा अभंग निवडावा असं मला वाटतं. आता या अभंगामध्ये माऊली सरळ सरळ काय सांगतात, सुलभ अर्थ काय, नंतर आपण त्या अभंगाच्या आत शिरण्याचा प्रयत्न करू. सुलभ अर्थ काय? माऊली असं सांगतात की तू संसारामध्ये रमलेला आहेस, पण एक वेळ काय कर, देवाच्या दारात जा आणि त्याच्या दारात क्षणभरच उभा राहा. तू एकदा देवाच्या दारात जा, क्षणभर उभा राहा आणि तुला चारीही मुक्ती त्याच वेळेस साधल्या जातील असं माऊली सांगतायत. या अभंगात सरळ सरळ अर्थ आहे. मग हे करत असताना तू काय कर, हरिमुखे मन, हरिमुखे मन, हरिमुखे मन, हरी 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 म्हणत राहा. आणि इतक्या वेळेस हरी मन की तुझ्या पुण्याची गणना सुद्धा तुला कोणाला करता येणार नाही. मग हे हरी हरी म्हणत असताना तू संसार सोडू नकोस, तू संन्यासाश्रमामध्ये जाऊ नकोस. हे वारकरी संप्रदायाचं मोठेपण आहे. इथं काही भगवी वस्त्र घालायची नाहीत आणि संन्यासाला जायचं नाही, तर संसारातच राहा आणि तुझ्या जीवेला वेग दे. आणि तू जेव्हा असं करशील ना, तेव्हा वेद आणि शास्त्र सुद्धा तुझ्याकडं असे हात उभारून धावत येतील. वेद शास्त्र सुद्धा तुला मिठी मारतील रे. तू फक्त काय कर, संसारामध्ये तुझ्या जीवेला वेग दे आणि हरी 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 असं म्हणत राहा. आणि हे सांगण्यासाठी प्रमाण आहे, कारण आता आपल्याला माहिती आहे कुठली गोष्ट मिळवायची असेल तर प्रमाणाशिवाय मिळत नाही.
सर्टिफिकेट एखादं घ्यायचंय त्याला काहीतरी खासरा जोडावाच लागतो. तसं माऊलींनी सांगितलं. अरे प्रमाण आहे. काय प्रमाण आहे की ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना द्वारकेचा राणा पांडवा. अरे द्वारकेचा राणा पांडवाच्या घरी राबला कशामुळं तर तो हरी 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 मुखानं म्हणत होता. आणि म्हणून तू एक वेळच काय कर, देवाच्या दारात जा, क्षण उभा राहा आणि तुला चारी मुक्ती साधतील. विठ्ठल 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 आता आपण अभंगाच्या आत शिरण्याचा प्रयत्न करू. पहा, अभंगामध्ये पहिला शब्द आलाय देव. आता देव म्हणजे काय आणि देव कुणी पाहिलाय असे दोन प्रश्न उभा राहतात महाराज. की देव म्हणजे काय आणि तो कुणी पाहिलाय. कोणत्या देवाला देव मानू. अहो काही तर असे लोक आहेत की देवच मानत नाहीत. त्यांच्या म्हणणे देव ही नावाची एक माणसाची संकल्पना आहे. इथं देव अस्तित्वाच नाही. जी शक्ती आहे तिला कोणी निसर्ग मानतं. निसर्ग ही शक्ती हे सगळं चालवते. इथं देवाचा काही संबंध नाही. मग देव कुणाला म्हणायचं. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराजांनी अतिशय गोड चिंतन लिहून ठेवलेली आहेत. त्यांची 3 पुस्तकं माझ्या वाचण्यात आली आणि ती वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण इकडे तर MA BEd झालो, MEd व्हायलो, पण ब्रह्मीभूत रंगनाथ महाराजांनी जे लिहिलंय ते तर आपल्याला काहीच माहित नाही. जगाच्या बाबतीत, आत्म्याच्या बाबतीत, देवाच्या बाबतीत त्यांनी जे काही लिहून ठेवलंय, अजातवाद काय, विवर्तवाद काय, आरंभवाद काय, परिणामवाद काय, आणि जगातले लोक कुणाकुणाला देव म्हणतात. काही लोक असे आहेत ते या देहालाच देव मानतात. असा एक पंथ आहे आपल्याकडे. या देहालाच देव मानतात. त्यांचं काय म्हणणं आहे, यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत. याचा अर्थ काय, जोपर्यंत जगायचं तोपर्यंत सुखात जगायचं, कर्ज काढा पण घृतम पिबेत, तूप प्यायला काय विसरू नका. आणि हा देह आहे तोपर्यंतच आपलं आयुष्य आहे. हा देह गेला की आयुष्य नाही. पुन्हा पक्ष नाहीत, पुन्हा श्राद्ध नाही, पुन्हा स्मरण नाही. हा देह जोपर्यंत तोपर्यंतच आयुष्य आहे असं काही जणांचं म्हणणं आहे. म्हणजे काही जण या देहालाच आत्मा आणि देहापुरतच जग मानणारे लोक आहेत. त्यांना देव कळेल का हो, नाही कळणार. काही लोक मनाला देव म्हणतात. मनाला त्यांचं म्हणणं आहे मनच आपलं एवढं शक्तिशाली आहे की आपलं मनच देव उभा करतं. काही जण इंद्रियाच्या समूहालाच देव मानतात. त्यांचं म्हणणं हे जे इंद्रिय काम करतात ना, या डोळ्याला मी चष्मा लावलाय पण त्या चष्मा लावायच्या आधी सुद्धा डोळे माझी शक्तीनं पाहत होते ना, ती इंद्रियाची शक्ती आणि तिला नियंत्रित करणारी जी गोष्ट आहे ती बुद्धी आहे, तीच देव आहे असं मानणारे काही लोक आहेत. आणि काही लोक या बुद्धीच्या पलीकडं आत्मा आहे आणि तो परमात्म्याचा अंश आहे असं मानणारे लोक आहेत. मग आता माझ्या लक्षात आलं की आपण एवढं सगळं वाचत बसायला आपल्याकडे वेळ आहे का हो. रंगनाथ महाराजांचं वाचलं, माझ्या वयाचे आता 45वे वर्ष आलं. मी म्हणलं आता एवढे वाद, एवढे प्रमाण हे कधी वाचत बसा हो. आपल्याला देव कळतो का, कळतो. कशामुळे कळतो, अहो माऊलींना सांगून ठेवलंय ना. माऊलींनी काय सांगितलंय, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. मला भूक लागलीये आणि मला लहानपणी लोणी आवडायचं समजा, तर मी आईला लोणी मागायचंच नाही. मी ताक घ्यायचं आणि घुसळीत राहायचं. किती घुसळलं मी ताकात पडेल पण लोणी बाहेर येईल का, येणार नाही. आईनं हातात लोण्याचा गोळा आणून ठेवलाय ना आणि आई खाय म्हणून पाठीमागं लागली ना. या अभंगात म्हणलेलंच आहे ना, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. अहो लोण्याचा गोळा घेऊन माऊली म्हणजे ज्ञानेश्वर महाराज मागच लागलेत ना, पण ते मी खाणार नाही. मी कशाला हट्ट करीत बसलो.
म्हणून देव जेव्हा मला माऊलींच्या स्वरूपातून कळायला लागला ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं की देव कुठे आहे. MA BEdच्या संदर्भाने मी खूप साहित्य वाचलं, पण जेव्हा वारकरी संप्रदायाचं साहित्य माझ्या हातामध्ये आलं ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं, अरे 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 इथं खरा देव आहे. कारण हा आमचा विठोबा कुणाकुणाच्या घरी जाऊन राबतो आणि कुणाकुणाला भेटतो, हे वारकरी संप्रदायाचं साहित्य वाचल्याशिवाय कळत नाही, गाथा वाचल्याशिवाय कळत नाही, ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय कळत नाही. आणि म्हणून संत श्रेष्ठ प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांनी लिहून ठेवलं बघा, माधांचे अमरावती जिल्ह्यातले, त्यांनी लिहून ठेवलं की वारकरी संप्रदाय हा एक दिवस विश्व संप्रदाय झाल्याशिवाय राहणार. कारण वारकरी संप्रदायामध्ये ही जी स्वातंत्र्य, ही जी समता आहे, ही बंधुता आहे आणि ईश्वराचा खरा अर्थ जो आहे तो वारकरी संप्रदायाला कळालेला आहे. मी माझ्या एका कवितेत लिहून ठेवले बघा की देव नावाची माझी कविता आहे, त्या कवितेत मी लिहून ठेवलंय की हा देव कुठे भेटतोय बघा. देव देवळात नाही, देव राऊळात नाही, देव भक्तीचा भुकेला, भाव गाभाऱ्यात राही. देव कोंडून ठेवला तेव्हा सोवळ्यात होता, देव कुणाकुणासाठी चोख पहाऱ्यात होता. पाहुनिया सोसुनिया देव विटला विटला, एके दिशी धुपासंग देव पळत सुटला. देव फिरला फिरला जेव्हा दिशात या दाही, तेव्हा पासून तुक्याच्या देव तंबोऱ्यात राही. देव देवळात नाही, देव राऊळात नाही. हा देव कुठे आहे तर राणामध्ये, वनामध्ये, पानामध्ये कोण. देव राहतो तिथेच जिथे फुलतात प्राण. देव देणाऱ्याचा हात, देव गाणाऱ्याचा गळा, देव फुलवितो सदा माझ्या सावत्याचा मळा. सावत्याच्या मळ्यामध्ये धान पोटऱ्यात येई, जसा जसा फुले मळा. देव फुलोऱ्यात येई, देव देवळात नाही, देव राऊळात नाही. देव भेटतो कुठं तर देव भजनाचा ठेका, देव कबीराचा शेला. देव एकनाथा घरी होता श्रीखंड्या झाला. देव जनीच्या जात्यात, जात्या वरल्या ओव्यात. देव बांधतो घरोटा बहिणाईच्या काव्यात. काडी काडी पुण्याईची त्याच्या घरट्यात येई. देव देवळात नाही, देव राऊळात नाही. या अंतरात जेव्हा पुण्याई, पुण्याचा संचय होतो ना, तिथंच परमात्मा हृदयात प्रकट होतो. तुम्हाला प्रमाण घ्यायचे असले तर घ्या बरं का, मी काय असा प्रसिद्ध गाजलेला कीर्तनकार नाही, तुम्हाला प्रमाणासाठी. विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला. ठावणाई उरला, इता ठावणाई उरला, ठावणाई उरला, ठावणाई उरला. दृष्टीने पाहिला, दृष्टीने पाहिला, जम्या दृष्टीने पाहिला, जम्या दृष्टीने पाहिला. विठ्ठल मन तारले बाप, विठ्ठल मन तारले बापा, विठ्ठल मन तारले बापा, विठ्ठल मन तारले बापा, विठ्ठल मन तारले बापा, मन तारले बापा, विठ्ठल मन तारले बापा. विठ्ठल तळी तळी भरला, रीता ठाम नाही उरला, अजिम्या दृष्टीने पाहिला. विठ्ठल 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 जळे जळे भरला, वा महाराज. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. हा सगळीकडे भरलेला आहे, जळी स्थळी भरलेला आहे आणि रीता ठाव उरलेला नाही. पण आम्हाला तसा अनुभव येतो का हो? सगळेजण माझी स्तुती करतात
तेव्हा मी जनता जनार्दन म्हणतो. आणि जर कुणी माझ्यावर टीका करायला लागलं तर मला त्याचं विठ्ठल दिसतो का? मला शत्रू दिसायला लागतो. माझा पुत्र, माझी बायको माझ्या मनासारखी वागायला लागली तर मला ती प्रिय अशी वाटते. तिनं थोडंही आपल्या मनात विरोधात वागणं सुरू केलं की माझ्या डोक्यात तिच्याबद्दल शत्रुत्व निर्माण होतं. म्हणजे विठ्ठल जळीस्थळी भरलाय पण दिसत का नाही हो? मग देवाची येद्वारी म्हणजे तेच आहे. पंढरपूरला देवच आहे आणि इथं माझ्या समोर बसलेले बाबा साक्षात पांडुरंगाचीच मूर्ती आहे. आणि पांडुरंगच वेगवेगळ्या रूपामध्ये टाळ विना घेऊन मृदंगाचार्य झालाय, गायनाचार्य झालाय. समोर सुद्धा पांडुरंगच बसलाय. सर्वागती राम देहा देही एक, सर्वागती राम देहा देही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. सर्वघट राम देहा देही एक, सर्वघट राम देह देही एक, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी, सूर्यप्रकाश सर्वघट राम देहा देही एक, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी. सर्वघटी राम देहा देही एक, सूर्यप्रकाश सर्वघट राम देहा देही एक, सर्वघट राम देहा देही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. हो सर्वघटी राम देहा देही एक, सर्वघट राम राम देहा देही एक, सूर्यप्रकाश सहस्रदश, सूर्यप्रकाश सहस्रदश. घटी राम आहे, देहा देही एक आहे. सगळ्यांच्या आत तो परमात्मा आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही. काही करायची गरज नाही. नवचंडी नको शतचंडी नको. सर्वा घटी राम आहे आणि जे जे दृष्टी दिसे ते तेच हरिरूप आहे. हा अनुभव मला जेव्हा येईल तेव्हा मला खरंच देवाची येद्वारी म्हणून काय लिहून ठेवलंय माऊलींनी ती कळेल. आमच्या नामदेवरायाला कळालं. लोक म्हणले असा कसा संत आहे बाबा, कुत्र्याच्या पाठीमागं तुपाची वाटी घेऊन पळायला. असा कसा एकनाथ आहे बाबा एवढा. कावडेनं आणलेलं पाणी गाढवाला पाजायला. जे महादेवाच्या पिंडीवर टाकल्यानंतर काय काय फळं मिळतात आपल्याला माहिती आहे, सांगणारे भरपूर आहे. पण महादेवाच्या पिंडीवर ते पाणी जे ओतायचंय ते कुठं? गाढवाच्या मुखात टाकलं. हे कशामुळं? खरा देव कळालाय. सर्वा घटी राम देहा देही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही. आणि म्हणून नाथांनी सांगितलं की देवाला जाऊन पाहावं का? देवाची मूर्ती जाऊन पाहावी, त्याची सगुण भक्ती करावी. पण तेवढ्याने भागत नाही. या जन्मात जर तुम्हाला मोक्ष पाहिजे असेल तर फक्त देवाची सगुण भक्ती करून जमत नाही. कोणत्या देवाच्या दारात आहे? सगुण देवाच्या दारात नाही, निर्गुण देवाच्या दारात उभा राहायचं. आणि म्हणून नाथांनी सांगितलं, ओळखिला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. माऊली तेच सांगायलेत ना, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तीचारी साधी. मग आता सगुणाकडून निर्गुणाकडे कसं जायचं? देवाचे 2 रूप आहेत बघा. तसं रंगनाथ महाराजांचं वाचल्यानंतर त्यांनी तर 3 रूप सांगितले. एक सगुण रूप आहे, एक निर्गुण रूप आहे आणि एक साकार रूप आहे. याच्यामधलं आपण फक्त कोणतं पाहू शकतो माहितीये? सगुण रूपच आपण पाहू शकतो. ते आपल्याला छान दिसतं.
त्याचं आपण खूप वर्णन केलं. आत्ता आपण अभंग घेतलाच आहे. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. प्रत्येकाचे कुणाला तो गणपतीमध्ये तो सगुण दिसतो, कुणाला देवीमध्ये सगुण रूप दिसतं, कुणाला विठ्ठलामध्ये सगुण रूप दिसतं. हे सगुण रूप आपण पाहू शकतो, त्याची भक्तीही करू शकतो. पण त्या भक्ती पुरतच थांबू नका माऊली असं म्हणतात. तुम्ही सगुण भक्ती कराच, कारण सगुणाशिवाय निर्गुणाकडे जाता येत नाही. नाथांच्या हरिपाठामध्ये कितीतरी प्रमाण आहे की सगुण भक्ती केल्याशिवाय निर्गुण रूप आपल्याला समजत नाही. आपण करायला पाहिजे सगुण भक्ती. आपण एकादशी करावी. आज मुद्दाम मागून घेतली मी तारीख, परिवर्तनी एकादशी आहे. आणि या एकादशीच्या दिवशी सेवा झाल्यावर माझ्यात काहीतरी परिवर्तन त्या पांडुरंगानं करावं, यासाठी ही आजची सेवा मी घेतलेली आहे. त्याचं जे सगुण रूप आहे ते सगुण रूप आपल्याला खूप छान आवडतं. आपण त्याची खूप भक्ती करतो, त्याच्यावर गीतही खूप लिहिलेले आहेत. पण त्याचं दुसरं साकार रूप जे आहे ते साकार रूप आपण पाहू शकत नाही. ते पाहिलं कुणी? गीतेमध्ये सांगितलंय बघा. पाहिलं कुणी? ते अर्जुनानंच पाहिलं. अर्जुनानं पाहिलं. आणि त्याला सुद्धा का पाहायला मिळालं? कारण अर्जुनाचं दुसरं नाव आहे गुडाकेश. म्हणजे त्याच्या अंगावरच्या रोम रोमामधून कृष्ण कृष्ण. जसं आमच्या तुकाराम महाराजांच्या सुद्धा रोमा रोमामधून विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रल्हाद महाराज यांच्या सुद्धा रोमा रोमामधून राम 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 या नामाचा जप होता. अर्जुनाचं सुद्धा गुडाकेश नाव होतं. आणि अर्जुनाला साकार रूप दाखवलंय भगवंतानी. एकमेव अर्जुनाला दाखवलं बरं. आणि ते दाखवत असताना अगोदर दिव्य दृष्टी दिली. आणि दिव्य दृष्टी दिल्यानंतर सुद्धा अर्जुनाला ते साकार रूप पाहता आलं नाही. कारण त्या रूपाचा आदी मध्य आणि अंत काही मेळ लागत नव्हता. अर्जुनाने हात जोडले. हात, भगवंता हे मला साकार रूप नको बरं, तुझं हे सगुण रूपच दाखव बाबा. या सगुण रूपालाच मी सहन करू शकतो. आणि याच्या पलीकडे एक निर्गुण रूप आहे. आणि निर्गुण रूप कसं आहे? अजय, अव्यय, अविनाशी आहे. हे जे निर्गुण रूप जे आहे हे अज, अव्यय आणि अविनाशी आहे. आणि त्या निर्गुण रूपात असणाऱ्या देवाच्या समोर, त्या देवाच्या द्वारी जाऊन तू उभा राहा. देवाबद्दल कुणाला काही अडचण नाही. आता कळालं का? आपण जो देव पाहतो तो सगुण आहे आणि तोच काय निर्गुण आहे. ही भक्ताची ताकद आहे, ही भक्तीची ताकद आहे, ही नामाची ताकद आहे की त्या निर्गुणाला सुद्धा सगुण रूप घेऊन समोर उभा राहावं लागतं. मी कवितेत सांगितलं का नाही? देवजनीच्या जात्यात जात्यावरल्या ओव्यात देव बांधतो घरोटा बहिणाईच्या काव्यात. देवनाथांच्या घरी श्रीखंड्या झाला आणि त्या निर्गुण रूपाला सगुण रूपामध्ये आणण्याची ताकद भगवंताची. आणि त्या निर्गुण रूपाच्या द्वारात उभा आपल्याला राहायचं. सगुण निर्गुण गुणाचे अवगुण, सगुण निर्गुण गुणाचे अवगुण, सगुण निर्गुण गुणाचे अवगुण, सगुण निर्गुण गुणाचे अवगुण. हरी विन मन व्यर्थ जाये, हरी विन मन व्यर्थ जाये. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. हरि विन मन व्यर्थ जाय, हरि विन मन व्यर्थ जाय. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. सगुण निर्गुण गुणाचे अवगुण, हरि विन मन व्यर्थ जाये, हरि विन मन व्यर्थ जाये.
गुणांचे गुण हरी विन मन व्यर्थ जाय. आणि याच्या पुढे जे सांगितले ते देव आहे बर का. अव्यक्त निराकार नाही जा जेथोनी चराचर हरिसिंह भज हरिसिंह भजे जेथोनी चराचर हरिसिंह भज हरिसिंह भजे जेथोनी चराचर हरिसिंह भजे हरिसिंह भजे जेथोनी चराचर हरिसिंह हो अव्यक्त निराकार नाही जाकार जेथोनी चराचर हरि तीन पदे अव्यक्त निराकार नाही जाचर हरिसिंह भजे. म्हणजे जो भगवंत जो आहे तो अव्यक्त आहे, निराकार आहे, त्याला आकार नाही आणि सगळं चराचर त्याला भजत आहे. त्या देवाकडे जायचंय आपल्याला. माऊलींनी सांगितलेलं आहे पंढरपूरला तर जावंच, कारण तो पंढरपूरचा विठ्ठलच त्याच्या त्या निर्गुण रूपाकडे आपल्याला नेणार आहे. पांडुरंगाच्या बाबतीत अनेक प्रमाण आता की हे सावळे जे परब्रह्म आहे तेच तिथं उभा आहे विटेवर. ते निर्गुण निराकारच सगुण रूप होऊन पुंडलिकाच्या भेटीसाठी उभा राहिलेला आहे. तर गजानन महाराज मग आता त्या देवाचं द्वार कोणतं काय वाटते आपल्याला? ते तर निर्गुण आहे, त्याला आकारच नाही, अव्यक्त आहे, निराकार आहे, आणि त्याला द्वार आहे. काय असेल बरं हे द्वार? या देवाचं दार कोणतं असेल? दार अहो ज्याचा आधी कळणं, मध्यही कळणं, अंतही कळणं, ज्याला रूपही नाही. मग अशा देवाच्या पुन्हा कुठं दारात जा. हे कोणतं दार आहे? हे दार फार अवघड आहे. पण माऊलीचा हा तर उपकार आहे, हा चमत्कार आहे. हे खरा माऊलीचा चमत्कार. अहो रेड्याला वेद कुणी म्हणायला लावेल हो, पण हे देवाचं द्वार सापडून दिले माऊलीनं. छाती ठोकून माऊलींनी सांगितलंय कुठं दार शोधायला जाऊ नका, मी सांगतो, माझ्याकडे या. काय सांगतात माऊली? भाव बळे आकळे ये रवी नाकळे करतळी आवळे तैसा. हे भावाचं द्वार आहे, हे श्रद्धेचं द्वार आहे. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलून, किंवा भावे विन देव नकळे निसंदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे. अंतरात जर भावच नसला ना, आम्ही लोकाला दाखवायसाठी कीर्तन करायला असेल, मी लोकाला दाखवायसाठी सेवा करत असेल, माझी दार्शनिक भक्ती असेल ना, तर माझ्या अंतःकरणामध्ये तो भाव निर्माण होणार नाही. आणि जोपर्यंत तो भाव निर्माण होणार नाही तोपर्यंत मला त्या देवाचं द्वार कोणतं ते कळणार नाही. मग आता हा भाव निर्माण करा करा म्हणल्याने होतो का हो? मी खूप म्हणलं, आज कीर्तन झालं आणि आता मला देवाबद्दल भावच निर्माण करायचा, रात्रभर झोपत नाही, मला उद्या सकाळी देवाचा भावच माझ्या हृदयात पाहिजे. येईल का? का येणार नाही? आता कीर्तनाचा विषय दुसरीकडे जाईल, थोडक्यात सांगतो. हे रंगनाथ महाराज वाचल्यानंतर असं होतं बघा. मल, विक्षेप आणि आवरण हे तीन दोष आहेत, आपले अडथळे, स्पीड ब्रेकर आहेत, स्पीड ब्रेकर. अंतःकरणात भाव का निर्माण होत नाही? कारण आपल्यामध्ये मल आहे, आपल्यामध्ये विक्षेप आहे आणि आपल्यावर आवरण आहे. मल म्हणजे काय? आपल्यामधलं जे पाप आहे, या जन्मीचं आणि पूर्वजन्मीचं गठुडं सुटत नाही, ते आपली सुटका नाही. जोपर्यंत ते जे पाप आहे ते आपल्याला हरिकीर्तनाच्या मंडपात बसूच देत नाही, त्यावेळेस एखादी चांगली मालिका आपल्या डोक्यात सुरू करत होती, नाही तर चांगला काहीतरी हिशोब तो सुरू करतो. तुझे जे मल आहे
ते आपल्यामध्ये भाव आणू देत नाही. दुसरा विक्षेप आहे, म्हणजे जे आहे त्याच्याबद्दल आपल्या मनात विक्षेप आहे. खरं आहे का नाही खरं आहे? काय सांगावं माऊलींनी काय लिहून ठेवलंय, आणि माऊली सांगणारे कोण, आणि कोण ते तुकाराम महाराज. काहीतरी दुसरेच कारण असतील, त्याला लावून दिला असेल समाजाने काहीतरी. हा माझ्या मनात विक्षेप आहे. मलाच सगळं कळतंय, जी काही परंपरा सांगते ती काही खरी नाही. हा जोपर्यंत विक्षेप आहे तोपर्यंत माझ्या मनात भाव निर्माण होईल का हो? नाही होणार. आणि तिसरं गोष्ट, माझ्यावर आवरण आले, आवरण, मायेचं आवरण आले. दुधामध्येच तूप लपले का नाही, पण त्या दुधाला तापवलं आणि त्याच्यावर साय आली. साईनं जाड पडदा तयार केलाय, आणि त्याच्यामुळे ते दुधातलं तूप दिसायले का? तसं हे मायेचं आवरण आहे हो, माझ्यावर आणि तुमच्यावर सुद्धा. मला वाटतं मी कीर्तनकार आहे, मी कीर्तन करायलो आणि श्रोते ऐकायले. कशाचं काय? कोणी सांगेन कोणी ऐकन. हे मल, हा विक्षेप आणि हा आवरण जोपर्यंत आहे तोपर्यंत हृदयामध्ये भाव प्रगट होत नाही. मग हा भाव प्रगट कसा करायचा हे नाथांनी सांगितलंय. अणुतापाविन भाव कैसा राहे, अनुभवे पाहे शोधुनिया. पहिल्यांदा अणुताप झाला पाहिजे. अणुताप म्हणजे काय? मी कीर्तन करायलोय, ब्रह्मज्ञान सांगायलोय, पण मला वाटायला माझं पाकिट वाढलं पाहिजे. आहे का नाही? मला अनुताप झालाय का नाही हो? मी सांगायलो सगळं मिथ्या आहे, आणि माझं तर लक्ष कुठे? पाकिटाकडे. मला अनुताप झाला नाही ना हो. मी संसाराच्याच हिताच्या गोष्टी बोलायलो, संसारासाठीच करायलो. मग माझ्या अनुताप जर निर्माण झाला नाही तर भाव निर्माण होईल का? भाव निर्माण होत नसतो तशाने. अनुताप कोणाला निर्माण झाला? रामाला निर्माण झाला. राम सगळं फिरून आले, तीर्थयात्रा करून आले, कोंडूनच घेतलं रामाने. सेवक जेव्हा सेवा करायला आले तेव्हा राम म्हणले, मी कुठला राजा, मी काय तुमच्याकडून सेवा घ्यायची? अरे हे कुठलं पाप? हा रामाला अनुताप झाला, वैराग्य झालं. आणि मग वशिष्ठ ऋषी आले आणि रामाला खऱ्या देवाचं द्वार शोधून दिलं. त्याच्यासाठी गुरुविना अनुभव कैसा. अनुताप झाल्याशिवाय भाव निर्माण होत नाही. आणि अनुताप व्हायचा असेल तर आपल्याकडे एक विवेक दृष्टी निर्माण झाली पाहिजे. आत्म अनात्म, आता याच्याबद्दल अनेक प्रमाण आहेत. आत्म अनात्म, प्रत्येक गोष्टीचं सार काय आणि फोल काय हे कळालं पाहिजे. लेकरामध्ये सुद्धा किती गुंतायचंय, गेल्यानंतर आपलं पक्ष श्राद्ध करेल का नाही करेल आपल्याला गॅरंटी देता येत नाही. या संसारामध्ये आपल्याला किती गुंतायचंय, सत्य काय आणि असत्य काय, आत्म काय आणि अनात्म काय, ही विवेक दृष्टी आल्याशिवाय अनुताप येत नाही बाबा. जोपर्यंत माझं लेकरू कसे असू मला त्याचं भूषणच वाटायला लागतं, तेव्हापर्यंत माझ्या मनात अनुताप येत नाही. जेव्हा मला वाटेल की पुत्रबंधू कांता संपत्तीचे अंतकाळी कोणी नाही बा सांगती, साधूचे संगती हरी जोडे, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरी. ही गोष्ट जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत माझ्यामध्ये अनुताप निर्माण होत नाही. आणि जोपर्यंत अनुताप निर्माण होत नाही तोपर्यंत माझ्यामध्ये भाव निर्माण होत नाही. आणि जोपर्यंत माझ्यात भाव निर्माण होत नाही तोपर्यंत मी देवाच्या दारात उभा राहू शकत नाही. कळायलं ना? माझे थोड्या मतीनं मी अभंगाला सोडवण्याचा प्रयत्न करायला की निर्गुण रूपामध्ये तो भगवंत आहे आणि त्याच्या द्वारात मला जर उभा राहायचं असेल तर माझ्याकडे काय पाहिजे? भक्तीचं, भावाची शक्ती माझ्यामध्ये पाहिजे. आणि तिथं मी काय केलं पाहिजे? तिथं मी उभा पाहिजे. उभा म्हणजे काय? तत्पर असा पाहिजे मी तिथं, तत्पर. मी कायम त्या भगवंताच्या द्वारामध्ये त्या भगवंताचा शोध घेण्यासाठी तत्परतेनं उभा पाहिजे. आणि तो किती वेळ? क्षणभरी. माऊलीला सांगायचं काय 1 मिनिटासाठी? क्षणभरी म्हणजे काय?
रंगनाथ महाराजांनी याचा दुसरा अर्थ सांगितला. क्षणभरी म्हणजे आपल्याला काय वाटायले? क्षण. आता यांनी जे प्रमाण दिलं, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया झार हरिविन, सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी, रिकामा अर्धगडी राहू नको. म्हणजे त्या क्षणाचा सुद्धा अर्धा क्षण तेवढा सुद्धा तू रिकामा राहू नकोस. इथं माऊलीला काय अपेक्षित आहे की क्षणभरी म्हणजे काय? तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण तू काय कर, भरून टाक. म्हणजे आता मी नोकरी करतो, मला गेल्यानंतर पोटासाठी शिकवावंच लागणार आहे ना. मलाही तपासणारे साहेब आहेत, गुरुजी तुम्ही आता ऑगस्ट महिना आलाय आणि गणिताचा तर पहिलाच धडा झालाय, मला माझं कर्तव्य करावं लागल, मला शिकवत तर राहावं लागल. पण ते शिकवत असताना माझ्याकडे जो रिकामा क्षण राहतो ना, जो रिकामा क्षण मी व्यर्थ चिंतेमध्ये घालतो, माझी चिंता, माझ्या संसाराची चिंता, माझ्या पुत्रांची चिंता, समाजाची चिंता, देशाची चिंता, राष्ट्राची चिंता, कोणी कोणाला काय म्हणलंय, कोण कसं होईल, काय होईल, ही जी माझ्या मनाला चिंता आहे आणि त्याच्यामध्ये जे मी माझे क्षण घालवायलोय, ते क्षण मी काय करायला पाहिजेत? भरून टाकायला पाहिजे. कशाने भरले पाहिजेत? हरिनामानं भरले पाहिजे. सदा नाम घोष करू हरि कथा, 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 सदा नाम घोष करू हरि कथा. देव सदा चित्त समाधान, देव सदा चित्त समाधान, सर्व सुख ल्यारो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यारो सर्व अलंकार. नामघोष पहा, असा नामघोष करू, तो रिकामा क्षण आम्ही भरून टाकू. आपण खूप अडचणी सांगतो, आपल्याला गुरुमंत्राची एक माळ सुद्धा वडायची म्हणलं तर अनंत अडचणी आहेत, ते होत नाही. बाकी सगळे काम होतात पण तिथंच घोडा अडतो. आमच्या नाथाला सुद्धा, नाथ कसे स्वतः कीर्तन करत होते, महाराष्ट्रातले म्हणा की देशातले असे कीर्तनकार होते की जे स्वतः कीर्तन करून श्रोत्यांना पूर्णाच्या पोळ्या खाऊ घालायचे. पैसे तर घ्यायचेच नाहीत, पण आपल्याच वाड्यात फार सगळी संपत्ती उधळली नाथांनी, पूर्णाचं जेवण. पण मग हा हरी आणि त्या हरीचं नित्य स्मरण यांनी मी माझा क्षण भरून जेव्हा टाकेल आणि कधी कधी मी त्या हरीचं स्मरण करेल. नाथच सांगत होते, हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता, हरी बोला, हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करिता, हरी बोला, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता, हरी बोला, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देह त्यागंती, हरी बोला, हरी बोला जनी, हरी बोला विजनी, एका जनार्दनी, हरी बोला. आणि ज्यांची आपण जय जयकार केला ना, मोतीराम महाराज, मारुतीराम महाराज, या सगळ्यांनी हरी हा असा रिकाम्या क्षणामध्ये भरला. आणि तेव्हाच तो निर्गुण जो देव आहे त्याच्या द्वारामध्ये आपल्याला तत्पर होऊन ते उभे असलेले दिसतात. आणि मग म्हणून माऊली पहिल्या अभंगामध्ये चरणामध्ये सांगतात की अशा निर्गुण रूपाच्या देवाच्या द्वारात, देवाची द्वारे उभा क्षण बरे, देवाचे द्वारे उभा क्षण बरे,
देवाची हे द्वारे उभा क्षणभर, देवाची हे द्वारे उभा क्षणभर, देवाची द्वारे उभा क्षणभरे, देवाची द्वारे उभा क्षणभरे, देवाची हे द्वारे उभा क्षणभरे, देवाची हे द्वारे उभा क्षणभरे. तेने मुक्तीचारी साधविल्या, तेने मुक्तीचारी साधविल्या, हरे मुखे मना हरे मुखे मना हरे मना, तेने मुक्तीचारी साधविल्या, तेने मुक्तीचारी साधविल्या, हरे मुखे मना हरे मुखे मना, हरे मुखे मना. आणि ज्याच्यामध्ये माझ्या मनात अनुताप झालाय, माझ्या मनात वैराग्य, अनुतापला समानार्थी शब्द काय? वैराग्य. आपल्याला फक्त एकदाच येते ते. कोणतं वैराग्य? स्मशानामध्ये जेव्हा मी जातो एखाद्याच्या मातीला आणि पाहतो की हा एवढा जीव जेव्हा स्मशानात आहे आणि आयुष्यभर त्याने जी काही कष्ट केलेत, जो लटिका व्यवहार आहे, सर्व हा संसार आहे, याच्यासाठी जेव्हा यांनी एवढे कष्ट घेतलेत आणि जाताना काहीच सोबत नाही जात, हे जेव्हा मी पाहतो तेव्हा माझ्यामध्ये वैराग्य निर्माण होतं. आणि असा अनुताप माझ्यामध्ये जेव्हा निर्माण होईल आणि मी त्या देवाच्या द्वारात उभा राहील आणि असा निश्चय करील की माझ्या आयुष्यातला रिकामा क्षण मी हरिनामानं भरील. पहिल्यांदा हा निश्चय पाहिजे बरं का महाराज. पहिल्यांदा काय? सगळा संसार करून रिकामा राहिलेला जो क्षण आहे तो मी काय करील? हरिनामानं भरेल. आणि त्याच्यात पुढं काय जायचंय? हरिनामाशिवाय माझा एकही क्षण रिकामा राहणार नाही. अजपा जपने उलट प्राणाचा तेही मनाचा निर्धारू असे. हे जे साधू संत इतक्या उच्च पातळीला गेलेत ते हरिनामाच्या त्या अजपा जपनेनच. आणि म्हणून जागोजागी माऊलींना लिहून ठेवले, हरिनाम जपे तो नर दुर्लभ किंवा नित्य नेम नामी लक्ष्मी वल्लभ हरिपाठ जासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. किंवा नाथांनी लिहून ठेवले की नित्य नाम घोष जयाचे मंदिरी ते चिकाशीपुरी तीर्थक्षेत्र. अहो ज्याच्या घरात नित्य नाम घोष आहे ना त्याला काशी करायची गरज नाही. त्याचं घरच काय झालंय? तीर्थक्षेत्र आहे. नाथ पुढे सांगतात वाराणसी तीर्थक्षेत्रानाशा आहे अविनाशाशी पाहे नाश. या तीर्थक्षेत्राला सुद्धा नाश आहे पण या नामाला, या हरीला नाश नाही. आणि म्हणून असा जो कोणी जाईल ना त्याला चारीही मुक्ती साध्य होते. कुठल्या कुठल्या चारी मुक्ती? सलोकता, समीपता, सरूपता, सायुज्यता. आता हे सांगत बसलो तर आपण दुसऱ्या चरणाकडे जाऊ शकणार नाही. थोडक्यात असं आहे की चारीही मुक्ती म्हणजे या आयुष्यामधलं सार्थक आहे. हा नरदेह आहे, हा मनुष्याचा देह आहे, हा पूर्व सुकृताचा आणि पूर्ण अभ्यासाचा आहे, त्याच्याशिवाय मिळालेला नाही. नाथांनी लिहिले की बहुत सुकृती नरदेह लाधला. आणि याच नरदेहामध्ये तुम्हाला या चारीही मुक्ती साध्य करण्याची शक्ती आहे. कारण पशु पक्षाला आपल्यासारख्या चार गोष्टी आहेत, माहिती आहेत आपल्याला सगळ्यांना. आहार, निद्रा, भय आणि मैथून. मुक्ती नाहीये. त्याच्यातही काही पशूंना मिळाली असं म्हणतात. पण मानवाच्या देहामध्ये आल्यानंतर तुम्हाला या चारी मुक्ती साध्य करून घेता येतात. सलोकता म्हणजे त्याच्या लोकामध्ये जाता. आपण लिहितो का नाही वैकुंठवासी, कैलासवासी, म्हणजे त्या भगवंताचा लोक आहे तो, म्हणून त्याला म्हणायचं सलोकता. समीपता म्हणजे काय? समीपता
भगवंताच्या जवळ राहायला भेटतं पार्षद होऊन. जसा नारद भगवंताच्या जवळ आहे. समीपता. स्वरूपता म्हणजे काय? भगवंतासारखं रूपच प्राप्त होतं. आणि हे मी काही मनाने सांगत नाही बरं. मी तो हमाल भारवाही. मी मनाने सांगणं, हे सगळं माऊलींनी लिहून ठेवलंय. चतुर्भुज नर होऊन ठेले. त्याला स्वरूपता भेटते, चतुर्भुज नर होतो. आणि शेवटी काय? सायुज्यता. सायुज्यता म्हणजे त्याच्यात आणि भगवंतात अंतरच राहत नाही. अविनाश करी आपुलिया ऐसे. अविनाश करे आपुलिया ऐसे. अविनाश करे आपुलिया ऐसे. अविनाश करी आपुलिया ऐसे. अविनाश करी आपुलिया ऐसे. अविनाश करे आपुलिया ऐसे. अविनाश करे आपुलिया ऐसे. लावी मना पिसे गोविंदाचे. 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 लावी मना गोविंदाचे. लावी मना पिसे गोविंदाचे. इरते माईका दुःखाची जनती. इरते माईका दुःखाची जनती. इरते माईका दुःखाची जनती. इरते माईका दुःखाची जनती. हेरती मायका दुःखाची जनती. हेरती मायका दुःखाची जनती. हेरती मायका दुःखाची. हेरती मायका दुःखाचे जनते. अविनाश करी आपुलिया ऐसे. वा म्हणजे जीवाची आणि शिवाची गाठ होऊन, याला म्हणायचं सायुज्यता. रंगनाथ महाराजांनी दोन प्रकार सांगितलेत. एक आहे जीवनमुक्त, दुसरे विदेहमुक्त. जीवनमुक्त म्हणजे काय? जो संसारात आहे पण त्याचं संसारातलं लक्ष उडून गेले. तो दिसतो आपल्याला, संसार करतो सुद्धा तो, पण संसारात अडकलेला नाही. कमलपत्रासारखं राहायला ते जीवनमुक्त आहे. आणि विदेहमुक्त म्हणजे कोण आहे? ज्याला या देहाची सुद्धा भ्रांत राहिलेली नाही. आता उदाहरण सांगतात ते मोतीराम महाराजांचं, की पायाला जखम झाली, त्यातल्या आळी बाहेर कोणीतरी काढली, पुन्हा नेऊन टाकली. त्याला काही त्या वेदनेची सुद्धा, त्या देहाचीच राहिली नाही. याला म्हणायचं विदेहमुक्त. आणि ही विदेहमुक्ती म्हणजेच सायुज्यता, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. ह्या चारी मुक्त्या तुम्हाला सापडतील, भेटतील. पण जर त्या भेटायच्या असतील तर त्याचं मंत्र, त्याचा पासवर्ड दुसऱ्या चरणामध्ये सांग. हरिमुखे मना. 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 हो हरिमुखे मना. हरिमुखे मना. हरिमुखे मना. हरिमुखे मना. हरिमुखे मना. हरिमुखे मना. हरिमुखे मना.
मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हो 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 जळतील पापे जन्मांतरी किंवा सुखे येतो घरा नारायण. हे हरिनामच शक्ती बघा. आणि ही या फक्त या युगापुरती नाही बरं का. लोक म्हणतात कलियुगामध्ये कीर्तन नाही नाही. कुठं प्रमाण आहे? वाल्मिकीचं प्रमाण आहे. वाल्मिकीचं वाल्या हरीच्या ऐवजी राम नाम होतं. राम नाम आहो तो वाल्या त्याचा वाल्मिकी झाला. त्याच्या पुढे त्यांनी प्रभू श्री रामचंद्र अवतीर्ण होण्यापूर्वीच कथा लिहून ठेवली. आणि तशी लिहिल्यानंतर त्या निर्गुण निराकाराला त्याच्या म्हणण्यानुसार वागावं लागलं. पहा आहे का नाही. पुण्याची गणना कोणी करू शकत नाही. भगवंतही नाही करत. भगवंत सुद्धा हात जोडून येतो. हो ही नामाची ताकदच एवढी आहे की ज्याच्या मुखामध्ये हरिनाम बसलं ना त्याच्या पुण्याची गणना कुणीच करू शकत नाही. पण ते नाम घ्यायचं कसं? काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती. त्याला अर्ध पद्मासन घालायचं का? पद्मासन घालायचं का? ध्यानमुद्रा करायची आहे का? दृष्टी दोन्ही डोळ्याच्या आत स्थिर करायची आहे का? अनुलोम विलोम करायचा का? नाही नाही. न लगती सायास जावे वनांतर. काही करायचं नाहीये. याच्यात अडकायचंच नाही. कारण माऊली म्हणतात नामामृत गोडी वैष्णवा साधली योगिया साधली जीवन कळा. ही नामामृतीची गोडी जी ती वैष्णवालाच आहे बघा. हे वैष्णवाशिवाय ही दुसऱ्याला कळालं नाही. या साधकांना योग्यांना समजत नाही. चांगदेवाला काय समाधी लावता येत होती. 300 वर्ष जगला म्हणे. असं म्हणतात की मृत्यू यायच्या वेळेस तो समाधीत जायचा. मृत्यूला हुलकावणी द्यायचा आणि पुन्हा यायचा. पण त्याचा विक्षेप गेला नाही. समाधीमध्ये असताना सहस्त्रदल चक्रापर्यंत जायचा. पण समाधीतून उत्थान झाला की पुन्हा त्याला संसार दिसायचा. पुन्हा त्याला वाटायचं माझ्यासारखा या जगात कुणीच नाही. माऊलींनी मुक्ताईनं काय दिलं त्याला? नामामृत गोडीच दिली. कारण हे हरिनामामध्ये ही नामामृताची गोडी आहे. आणि म्हणून माऊली असं म्हणतात की ही नामामृताची गोडी तुम्ही जेव्हा घ्याल तेव्हा तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं असनी संसारी जीव वेग करी. असनी संसारी जीव वेग करी. असनी संसारी जीव वेग करी. हो असनी संसारी जीव वेग करी. असनी संसारी जीव वेग करी. असनी संसारी जीव वेग करी. हो असनी संसारी जीव वेग करी. असनी संसारी जीव वेग करी. वेदशास्त्र भार बायसद. वेदशास्त्र भार बायसद. हरिमुख मन हरिमुख मन हरिमुख मन हरिमुख मन. वेदशास्त्र उभारी हरिमुख म्हणून असोनी संसारी जिभे वेगू करी. जेव्हा तू जिभेला वेग देशील ना. आता मला सांगायला वेळ नाही पण नामस्मरणाच्या 11 पद्धती आहेत. त्याच्यातली एक पद्धत आहे ही जीभ आहे का जीभ
टाळूला लावायची, टाळूला, आणि मनातल्या मनात विठ्ठल 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 म्हणायचं. पहिल्यांदा जप कसा लोकाला दाखवण्यासाठी मोठ्याने करायचा, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, पण लोकाला त्रास होतो त्याचा. हळूहळू मग मनातल्या मनात फक्त जीभ हलवायची, मनातल्या मनात फक्त म्हणायचं, जीभ हलवायची. लोक वेड म्हणले तर चल द्या, मनातल्या मनात. त्याच्यानंतर हा जप कुठं न्यायचा, कंठात न्यायचा, जीभ हलू द्यायची नाही. कुठं न्यायचा, कंठात. इथंच फक्त रामकृष्ण हरी सुरू झालं पाहिजे. त्याच्यानंतर हा जप कुठं न्यायचा, हृदयात न्यायचा, कंठात सुद्धा नाही. आणि त्याच्यानंतर नाभिस्थानात. आणि म्हणून म्हणते नाभीमधून कमळ आहे ना. त्या नाभिस्थानामध्ये जेव्हा गेला, आता सांगायला वेळ नाही मला, वैखरी पश्यंती मध्यमा, पण हे अशा पद्धतीनं जिव्हे वेगू करी. आणि जेव्हा करशील ना, वेद शास्त्राला जे कळालं नाही हो ते तुला कळल. अहो पैठणचे ब्राह्मण काय कमी वैदिक होते का? पण रेड्याने ते वेद म्हणला ना, त्या वेदाचं बीज काय ते कळालं नाही ना. वेदांचे ही बीजाक्षरे हरी दोन्ही. वैष्णवाचे गुह्य, मोक्षाचा एकांत. वैष्णवाचं गुह्य काय आणि वेदाचं बीज काय, फक्त दोनच हरी अक्षर आहेत. आणि म्हणून त्या हरिनामाचा जप करा. तुम्हाला कळो नाही कळो, आजच्या एकादशीच्या दिवशी सगळ्यांना विनंती, तुम्ही तर करत असताल, मी मलाही विनंती करतो की अशा पद्धतीनं या हरिनामाचा जप करा. जेव्हा तुमच्या आयुष्यात तुम्हाला असं वाटेल की या संसारात माझ्यावर संकट आले, पहिल्यांदा स्वार्थासाठी करा. जेव्हा कळल ना, भाऊ कामाचा नाही, भावकी कामाची नाही, सासरवाडी कामाची नाही, कुणीच कामाचं नाही, कुणी मोठा किती माणूस असला तरी आपल्या कामाचा नाही, हे जेव्हा कळेल, आणि तेव्हा तुम्ही त्या आर्ततेनं जिव्हेला वेग देऊन जेव्हा भगवंताच्या समोर जाताल ना, आणि इथून भगवंताची आराधना करताल आणि भगवंताला म्हणताल की हे भगवंता, मला आता तूच तार किंवा मार. या संतांच्या चरित्रात किती गोष्टी आहेत हो. आता वेळ नाही, 1 मिनिट राहिला नाही. तुम्हाला नाही, मला सुद्धा सकाळी जायचंय लवकर. त्याच्यामुळे तर काय होईल, अशा पद्धतीनं तुम्ही जेव्हा जीवाला वेग देऊन, तेव्हा तुम्हाला वेदशास्त्र कळेल. पुन्हा रंगनाथ महाराज येतातच बघा. 4 प्रकारच्या कृपा आहेत. शास्त्र कृपा एक त्याच्यातली कृपा, शास्त्र कृपा. अहो मी आयुष्यभर ज्ञानेश्वरीचं पारायण जरी केलं तरी मला ज्ञानेश्वरीची कृपा झाल्याशिवाय अंतःकरणात मी शिरतच नाही. नाही तर अहंकार होतो मला. मी 101 वेळेस ज्ञानेश्वरीचं पारायण केले. पण ज्ञानेश्वरीची कृपा होणं म्हणजे काय, जेव्हा त्यातली ओवी मला समजली, किंवा मी बोलता बोलता माझ्या मुखातून ओव्या यायला लागल्या. जसे संत तुकाराम महाराज आहेत, म्हणतात की, आता मी ऐकल्यात जमाय की त्यांना कीर्तनासाठी स्वर नव्हता, पण त्यांचं बोलणं म्हणजेच ओवी होती, त्यांचं बोलणं म्हणजेच अभंग होता. चोखोबाचं तसंच झालंय, जनाईचं तसंच झालंय. ही जेव्हा शास्त्र कृपा होते, कधी होते महाराज सांगतात, माऊली सांगतात की तुम्ही जिव्हेला वेग देऊन जेव्हा हरिनामाचं संकीर्तन करताल, तेव्हा हे वेदशास्त्र तुम्हाला शोधत येतील. आणि मग तुम्ही तुकाराम महाराजांसारखं छाती टोकपणे सांगू शकाल, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी वहावा भार माथा. आणि ही शक्ती हरिनामाची, नाम संकीर्तनाची शक्ती आहे. आणि ही नाम संकीर्तनाची शक्ती माझ्यात जेव्हा जागृत होईल आणि मी देवाच्या द्वारात उभा राहील, तेव्हा मला 4 मुक्ती मिळतील. माऊलीला लोक म्हणाले, पुरावा द्या ना. पुराव्याशिवाय नाही. शेवटच्या चरणामध्ये ज्ञानदेव म्हणे व्यासाची ज्ञानदेव म्हणे
व्यासाची खुना ज्ञानदेव मने व्यासाची खुना ज्ञानदेव मने व्यासाची खुना ज्ञानदेव मने व्यासाची खुना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी कोण कोण करी पुण्याची गणना कोण करी कोण पुण्याची गणना कोण करी
माऊलींनी सांगितलं की अशा पद्धतीनं जर तू देवाच्या द्वारात उभा राहिलास तर तुझ्या द्वारात येऊन देव उभा राहतो. याचं प्रमाण आहे व्यासाची एक खुणा द्वारकेचा राणा पांडवा. आणि जे आतापर्यंत कुणाला सांगितलं नाही, इति गुह्यतमं शास्त्र मदयुक्तम मया नघा. गुह्यातलं गुह्य शास्त्र सुद्धा तुला तो भगवंत येऊन सांगतो. इतकी ताकद याच्यामध्ये आहे. तर या अभंगामध्ये आपण पाहिलं की आपल्या मनामध्ये भाव निर्माण व्हायचा असेल तर आपल्यात अनुताप निर्माण झाला पाहिजे. संसाराबद्दल हा लटिका व्यवहार आपल्याला असं वाटलं पाहिजे, फक्त म्हणण्यासाठी नाही तर आपण खऱ्या अंतःकरणानं या संसाराकडं लटिका म्हणून जेव्हा पाहू लागतो तेव्हा आपल्या अंतःकरणात भाव निर्माण होईल. जेव्हा भाव आपल्या मनात निर्माण झाला तेव्हा त्या देवाचं द्वार आपल्यापासून लांब नाही. आणि त्या देवाच्या द्वारात जेव्हा आपण उभा राहतो तेव्हा आपण स्वतःच देव होऊन जातो. शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरिसी जाणूनी हरीच झाले. आणि म्हणून या संसारामध्ये यारे यारे धरू हरिनाम तारू भवाचा सागरू भय नाही. हरिनामाचा तारू आपण सगळेजण धरूया. आजच्या या कीर्तन रूपी सेवेसाठी माझ्यासारख्या आज्ञ बालकाला आपण सर्वांनी संधी दिली आणि या संधीमध्ये मी माझ्या अल्पमतीनं अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. मृदुंगाचार्य, गायनाचार्य आणि सर्व टाळकरी, बरेच जण अध्यक्ष उपाध्यक्ष वारकरी, अखिल भारतीय वारकरी संघ परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष, त्यांच्या समोर माझ्यासारख्या पामराला इथं उभा राहण्याची संधी मिळाली. स्वर्गीय जीवन किशनरावजी जाधव यांच्या आत्म्याला सद्गती सत्शांती वैकुंठ लोक प्राप्त झालेलाच आहे. माझ्या या सेवेमुळे त्यांच्याही आत्म्याला आनंद व्हावा अशी चरणी पांडुरंगाच्या चरणी विनंती करतो. आणि आजची सेवा या इथे अर्पण करतो. ज्ञानेश्वर माऊली. आजची ही कीर्तन रूपी सेवा हरिभक्तपरायण कविवर्य महेशजी महाराज देशमुख परभणीकर या देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधियेल्या या अभंगावर उत्कृष्ट असं चिंतन मांडलं. त्याबद्दल ठाकरे नगरवासियांकडून त्यांना सप्रेम जय हरी. त्याचबरोबर या कीर्तन सेवेकरिता उपस्थित झालेले मृदंगाचार्य, गुणीजन गायक मंडळी, त्याचबरोबर विनेकरी श्रोते मंडळी, आपल्या सर्वांनाही सप्रेम जय हरी. चहा तयार आहे, चहा घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नये अशी आयोजकांची विनंती आहे.